स्वामी समर्थ नेहमी भक्तांना एक महत्वाचा संदेश देत असत. फक्त जप, पूजा आणि दिखाऊ साधूपणा करून जीवन बदलत नाही, तर आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून मनात सतत परमेश्वराची आठवण ठेवणं हाच खरा धर्म आहे. महाराजांना अशी इच्छा नव्हती की भक्तांनी दिवसभर फक्त भजन पूजेमध्ये वेळ घालवावा. ते म्हणत असत, आपापले कर्तव्य कर्म प्रत्येकाने बजावून हमेशा श्री स्वामी समर्थांची आठवण हृदयात ठेवावी. स्वामी समर्थांना आळशीपणा आणि दिखाऊ वैराग्य अजिबात आवडत नसे. भांग गांजात बुडून स्वतःला साधू म्हणवणाऱ्यांवर ते कठोर शब्दात बोलत असत. महाराज स्पष्ट म्हणत असत, श्रम करून पोटास मिळवावे. ते पुढे असेही म्हणत, खरे साधू थोडेच असतात. म्हणजेच अनेक जण साधूपणाचा फक्त दिखावा करतात, पण खरा साधू तोच जो कर्म करतो, प्रामाणिक असतो आणि अहंकाराशिवाय भक्ती करतो. महाराजांकडे अनेक लोक सेवेसाठी येत असत, पण त्यातून जो उद्योगी, कष्टाळू आणि भक्तिमान असे त्यालाच महाराज जवळ ठेवत. आळशी आणि कामचुकार माणसाला मात्र प्रसाद देऊन त्वरित जाण्यास सांगत असत. स्वामी समर्थांचा संदेश खूप स्पष्ट होता. फक्त माळा फिरवून भक्ती होत नाही, तर कर्तव्य करताना मनात सतत ईश्वराची आठवण ठेवणं हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ.